ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना कृतज्ञपूर्वक वंदन। आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज सोमवार आहे आणि आपलं जे चिंतन आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया। आनंदाने जीवन जगण्यासाठी आपली दृष्टीच आनंदाने असेल, सृष्टी ही आनंदमय असते। जशी दृष्टी तशी सृष्टी असं जे आपल्याकडे म्हण आहे ते खरोखर अतिशय सत्य वस्तुस्थिती दाखवणारी आहे। कारण आपली वृत्ती ज्या दिवशी आनंदमय असते, अगदी चांगली गाढ झोप लागलेली आहे, छान सगळं काही वातावरण आजूबाजूचं, आणि त्यावेळेला आपलं पाहणं सर्वत्र जर आनंदमय वृत्तीचं असेल तर सगळ्या गोष्टी आनंदमयी आहेत असंच आपल्याला वाटतं। साधी साधी गोष्ट सुद्धा तिथला आनंद आपल्याला घेता येतो। पण तेच जर दृष्टी आनंदमय नसेल, काहीतरी खटकलेलं आहे, रागावलेलं, मनात काहीतरी निराशा आहे, क्रोध आहे, असं काही जर असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला तशीच विचित्र दिसायला लागते, किंवा तिथला आनंदच आपण घेऊ शकत नाही। आहे सगळं आपल्या हातात, पण तेच आपल्या हातात आहे हे आपल्याला कळत नाही। संतांना ते कळतं म्हणून ते आनंदमय वृत्तीने वागतात। सर्वसाधारण माणसाला त्याच्या मनासारखं झालं पाहिजे तरच त्याला बरं वाटतं, समाधान वाटतं, उत्साह येतो। हे सगळं तो म्हणत असतो ते त्याच्या मनासारखं झालं पाहिजे असं धारणा सर्वसाधारण माणसाची आहे। पण जर आपण चिंतन केलं पाहिजे की सर्व हे जे विश्व आहे, हे विश्व म्हणजे अलौकिक आहे। प्रत्येक वस्तू मात्र, विश्वातली प्रत्येक निर्मिती अलौकिक, की अगदी ब्रह्मांड पाहिलं तरी त्या आकाशगंगामध्ये असलेल्या अनेक सूर्यमालिका, त्या सूर्यमालिकेमध्ये असलेलं सूर्य, मोठा तारा, सारा सूर्य म्हणतो आपण, ग्रह तारे त्याच्या भोवती फिरणारे, खरं म्हणजे सगळं अगदी एका पोकळीमध्ये असतं। प्रत्येक जण, आपणही, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी कुठे आहे, कशामध्ये? एका भल्या मोठ्या पोकळीमध्ये आहे। पण प्रत्येक ग्रहाचं भोवती एक वातावरण असतं, जसं आता पृथ्वीच्या भोवती हे वातावरण आहे सगळं, आणि त्या वातावरणाच्या पलीकडे ती पोकळी आहे। म्हणजे हे वातावरण पृथ्वी बरोबर, पृथ्वी जशी फिरते तसं ते वातावरण त्या पृथ्वीबरोबर असतं, बाजूला जात नाही, सरकत नाही, चिकटलेलंच। ही अलौकिक गोष्ट नाही का वाटत आपल्याला? का आपण तसं पाहत नाही? हा सूर्य अलौकिक आहे म्हणून पूर्वीचे वेदकालीन ऋषीमुनी ह्या सगळ्यांना देवताच म्हणायचे। अलौकिकत्वाने पाहिलं तर देवता। आपण म्हणतो ना अज्ञानी, अरे त्यांच्यासारखा ज्ञानी कोणच नाही। अज्ञान कुठे म्हणायचं? वेदकालीन ऋषींना जर अज्ञानी एखादा माणूस म्हणायचं तर मूर्खच म्हणावं लागेल। त्यांनी सूर्याला सूर्य देवता म्हटलंय, पर्जन्याची देवता इंद्राला म्हटलंय, वरुण देवता म्हटलेला आहे, सोम देवता म्हटलंय, अशा अनेक देवता। आपण एवढ्या देवता कसल्या? तर हे सगळ्या विश्वातलं प्रत्येक रूप म्हणजे देवता आहे। कारण
तिथे अलौकिकत्व आहे, दिव्यत्व आहे. हे दिव्यत्व पाहण्याची दृष्टी आपल्याला नसते आणि त्यामुळे आपल्याला परमेश्वर स्मरणच नसतं म्हणतो आपण. बऱ्याच वेळा म्हणतो अरे विसरलो आपण परमेश्वर स्मरण करत. आपण काय म्हणतो, अनुसंधान पाहिजे, सतत परमेश्वराच्या स्मरणातून जीवन जगा असं अध्यात्मामध्ये सांगितलं जातं. याचा अर्थ काय, दिव्यत्वाच्या दृष्टीतून जगाकडे पहा. प्रत्येक जी निर्मिती आहे, तर सूर्य निर्माण कसा झाला, शास्त्रज्ञ त्याचं वर्णन वेगळ्या वेगळ्या जरी करत असले तरी आज सूर्य जो आहे कितीतरी युग झालेली आहेत आणि त्या युगानुयुग हा तो सूर्य या सर्व त्याच्या भोवती असलेल्या ग्रहांना प्रकाशमान करतोय. आपण पृथ्वीभोवती पृथ्वी पुरतीच वेळ पाहिलं तर पृथ्वीला किती म्हणजे आपण म्हणतो हजारो वर्षांपासून मनुष्य हा मनुष्य नव्हता, म्हणजे पशुच होता. अशा काळापासूनच्या अगोदरपासून सूर्य हा प्रकाश देतो आणि त्या प्रकाशामुळे सगळं जीवन चाललेलं आहे. या प्रकाश नुसतं काय प्रकाश म्हणजे नुसती उष्णता आहे किंवा नुसता प्रकाश आहे असा त्याच्यात अनेक किरणं आहेत, अनेक त्याच्यातून अनेक अशा गोष्टी आहेत की साधी लोक म्हणतात आजकालची माणसं उन्हात थांबत नाही म्हणून त्यांच्यात ड जीवनसत्व नसतं असं शास्त्रज्ञ सांगतात. ड जीवनसत्व त्या सूर्याच्या किरणांमुळे तयार होतं. आता उन्हात अनात का कष्ट करणाऱ्या माणसाला ड जीवनसत्व सटकन मिळतं, पण ज्यांना उन्हात अनात फिरायची सवय नाही त्यांना काय मिळणार, त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात डी व्हिटॅमिनच्या. आहे की नाही गंमत. म्हणजे इतकं अलौकिकत्व आहे की हाच नुसतं सूर्यप्रकाश म्हटला की तो अलौकिक आहे. मग त्याला सूर्य देवता म्हणायला काय हरकत आहे. त्याचं वर्णन वेदकाळ ऋग्वेदामध्ये वर्णन आहे त्याचं आणि त्यासाठी त्याचे ती देवता आहेत, मग त्यासाठी घोडे वगैरे जे वर्णन केलं त्या वर्णनात म्हणजे कसं आहे हे सगळं विश्व ही जी सूर्य मालिका ज्या पोकळीमध्ये आहे ना ती पोकळी निर्गुण निराकार आहे. पोकळी साधी पोकळी आपण म्हणतो व्हॅक्युम, एक अशी पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये हे ग्रह तारे आहेत आणि त्या ग्रह ताऱ्यांचं स्वतःचं वातावरण आहे आणि त्या वातावरणामुळे त्या ग्रह ताऱ्यावर जीव असेल की नसेल असं सगळा जो प्रकार चाललेला असतो. पण ही निर्मिती कशी झाली पृथ्वीची, आता बहुतेक हे जे वातावरण निर्माण झालं, इथे इतके पशु पक्षी निर्माण झाले. अगदी पूर्वीच्या काळी डायनोसॉर्स होते, त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळे प्रकार झाले, त्याच्यातून परत मनुष्य देह निर्माण झाला. लोक काही म्हणतात निसर्गच दत्त आहे, निसर्गामुळे. अरे निसर्ग म्हणजे आला कुठं निसर्ग, ज्याला तू निसर्ग म्हणतो त्याला आम्ही दिव्यत्व म्हणतो. अध्यात्मामध्ये त्याला दिव्यत्व म्हणायचं. अरे दिव्यत्वातून हे निर्माण झालं. दृष्टी पाहिलं की सूर्य देव हा जो शब्द देव म्हणजे काय, दिव्यत्व आहे, तिथे अलौकिकत्व आहे, त्याला दिव्यत्व याचा अर्थ काय की देवळातला देव, मूर्तीला देव म्हणतो आपण, म्हणजे तो देव असं जी भ्रामक कल्पना आपल्याकडे. हे विश्व म्हणजेच दिव्यत्वाचा प्रकाश आहे की दिव्यत्वाचा आविष्कार आहे. जी पोकळी आहे या पोकळीमध्ये काहीही नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. आज पोकळी आहे एवढं तरी शास्त्रज्ञ मान्य करतात कारण ती आहेच, वस्तुस्थिती आहे. त्या पोकळीमध्ये हे इतके ग्रहतारे आहेत, अनंत ग्रहतारे. मी तर आकाशगंगा म्हणतात. ते आकाशगंगा जे ग्रह ताऱ्यांचं गंमतच आहे. सूर्य मालिकेमध्ये एका सूर्याभोवती सगळ्या ग्रह मालिका म्हणजे ग्रह फिरत असतात. असे अनेक सूर्य मिळून एक आकाशगंगा तयार झालेली असते. त्या आकाशगंगा सुद्धा फिरते आहे, कोणच स्थिर नाहीये. परमेश्वरी शक्तीचं वर्णन केलं जातं की ते अचल आहे, अजिबात तिथे इकडे तिकडे हलणं नाही, कारण ते सर्वत्र व्यापून आहे. हे कशाचं वर्णन आहे बघा, तुम्ही विचार करा. त्या पोकळीचं वर्णन आहे. पोकळी सर्वत्र आहे. ह्या पोकळीमध्ये वर खाली काहीच होत नाही, पण पोकळीमध्ये निर्माण होणारी ही जी निर्मिती आहे ती मात्र सतत फिरते. सतत तिथे काहीतरी स्थित्यंतर आहे की नाही. चमत्कार की जी स्वतः पोकळी अत्यंत स्थिर आहे, त्या पोकळीमध्ये काहीच हालचाल नाही. म्हणजे नुसती पोकळी, म्हणजे ज्यावेळेस हे सगळं काही निर्माण झालेलं नसेल
लक्षात घ्या. त्या पोकळीमध्ये काय होतं? काही नाही, पण काही नाही पण सर्व आहे. का? कारण हे सर्व निर्माण कुठून झालं? त्या पोकळीतून निर्माण झालं. आकाशगंगा आल्या कुठून? हे ग्रह तारे आले कुठून? कृष्णविवर, म्हणजे एका कृष्णविवराच्या भोवती पुन्हा आकाशगंगा फिरतात. बरं तेवढ्या फिरतात नाही, त्या अजूनही त्यांचा विस्तार होतच राहिलाय, आकुंचन होत, व्यापक होत चाललेले आहेत. हे दिव्यत्व आहे, परमेश्वराचं ऐश्वर आहे. ब्रह्मांड म्हणून आपण नुसते आकाशात नुसते आपल्या मुंबईच्या लोकांना ढगामध्ये काही ते आता चांदण्या पण दिसत नाहीत, दूषित वातावरण झाल्यामुळे काही कळत नाही असं होतं. पण सूर्य दिसतोय नशीब त्यांना, की सूर्य आहे ना, तर सूर्य पण नाही म्हणत असते, सगळं खोटं आहे. पण तसं नाहीये. सगळी जी निर्मिती आहे त्या प्रत्येक निर्मितीकडे दिव्यत्वाच्या दृष्टीने पाहण्याची वृत्ती जर माणसाला ठेवता आली, हे काय अज्ञान आहे. दिव्यत्व, बुद्धिनिष्ठ माणसं त्याला निसर्ग म्हणतील. नैसर्गिक आहे, निसर्ग आहे. निसर्ग याचा अर्थ जे सहज निर्माण झालाय त्याला निसर्ग म्हणतात. पण तिथे नियम आहेत. वाटेल तसं काही वाटेल तसं काही निर्माण झालेलं आहे का? नाहीये. सूर्य आहे, त्याच्याभोवती ग्रह फिरतायत, ते व्यवस्थित विशिष्ट गतीने फिरतायत, विशिष्ट अंतर ठेवून फिरतायत, स्वतःभोवती फिरतायत, सूर्याभोवती फिरतायत, आणि हा चक्राकार गती आहे. या पोकळीमध्ये गती नाही, काळही नाही, कसलंच काहीच नाही असं जे आपण म्हणतो, त्याच पोकळीमध्ये ही निर्माण झालेल्या प्रत्येक निर्मितीला एक गती आहे. ती स्थिर नाहीये. कोणतीच वस्तू निर्माण झालेली स्थिर नाही, हे लक्षात घ्या. आपण पृथ्वीवर म्हणतो मी एका जागी स्थिर बसलेलो आहोत, साधना करताना एका जागी स्थिर बसा असं म्हणतात. अरे स्थिर कसा बसणार? तू पृथ्वी फिरतेच आहे, कळत नाही म्हणून म्हणतोय. पृथ्वी फिरते म्हणजे तू फिरतोस ना. पृथ्वीवर बसला असेल तू फिरतो. चक्राकारावर जर एकदा आपण बसलो, मोठं चक्र आहे त्याच्यावर बसलो, मी नाही हलत आहे. अरे हलत नाही म्हणजे ती चक्र हलतं म्हणजे तू हलतोसच, कळलं ना. म्हणजे हे दिव्यत्व पाहता आलं पाहिजे. हे दिव्यत्व आपण पाहत नाही. वेदाकालीन ऋषीने दिव्यत्व पाहिलं म्हणून त्या प्रत्येकाला त्यांनी देवता म्हटलं. पर्जन्याची देवता, प्रकाशाची देवता, सूर्यदेवता, पहाटेचं उषकाल होतो म्हणतात, तर उषा देवता म्हणतात. ह्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जे 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 परिवर्तन त्यांनी पाहिलं, की खूप पाऊस पडला तर तिथे ती पर्जन्य देवता म्हणजे इंद्रदेव त्याला नाव दिलं. तिथे वरुण देव आला, तिथे सोमदेव म्हणून एक देवता त्यांनी वर्णन केली आहे. प्रत्येकाकडे देव म्हणून पाहायला शिकवत होते. देवता आहे. त्या देवता म्हणजे काय? जे सहज निर्माण झालेलं आहे, जे स्वयंचलित आहे, जे स्वयंनियंत्रित आहे, आणि विशिष्ट पद्धतशीर जिथे व्यवस्था आहे ते सर्व दिव्य आहे. आणि म्हणून जीवनविद्येचं कौतुक म्हणजे सद्गुरूंचं कौतुक, त्यांच्या बुद्धीचं कौतुक किती करावं, की असा हा परमेश्वर आहे की तो त्याच्यामध्ये जे जे निर्माण होतं ते कसं होतं? निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर असं म्हटलंय. म्हणजेच हे विश्व जे जे प्रगट झालेलं आहे ते विश्व, त्याला त्यांनी परमेश्वर म्हटलंय. म्हणजे तिथे दिव्यत्व पाहायला शिकवतात. की कोणती निर्मिती बघा, तिथे नियम आहेत, रचना आहे, योजना आहे, विशिष्ट पद्धतीने गती आहे, सर्व काही तिथे आहे. म्हणून निर्मितीमध्ये सर्व वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. त्याचा रंग आहे, आकार आहे, रूप आहे, विविधता आहे. एकाच पद्धतीचं सर्व काही नाही. नुसतं ब्रह्मांड पाहिलं तर ब्रह्मांडामध्ये हे सगळं आहे. ब्रह्मांडाकडून आपण जर पंचमहातत्वांकडे पाहायला गेलो तर आकाश तत्व आहे, विशिष्ट व्यवस्था आहे, ती विशिष्ट पद्धतीने ही निर्मिती आहे. आकाश तत्व म्हणजेच खरी पोकळी. पोकळीला आपण आकाश तत्व म्हणतो. आकाश म्हणजे ढग दिसतात आकाशात असं आपण म्हणतो. आकाशात ढग आहे बरोबर, पण ढगालाच आकाश म्हणतो आपण. पण ढग ही सुद्धा निर्मिती आहे.
अलौकिक निर्मिती आहे. ढग ही अलौकिक निर्मिती आहे. आता सतत पाऊस पडतोय, लोक आता म्हणतात रे बाबा जा आता म्हणतात पावसाला. कंटाळले लोक. अति झालं की माणूस कंटाळतो. माणसाची ही सवय. अति परिचयात अवज्ञा. पावसामुळे पाणी मिळतं, पाण्यामुळे सगळं जीवन चाललंय. इतका पाऊस की ते घरदारं पण वाहून जायला लागली, सगळीकडे पूर यायला लागले, शेती गेली. म्हणजे आता हिला देवता कसं म्हणायचं असाही प्रश्न. पण ती देवता आहे, पर्जन्य देवता आहे. तिच्यामुळे पृथ्वीवर पाणी आहे की गोड पाणी आवश्यक आहे. ते पावसामुळे निर्माण होतं. त्याच्यातून तळी निर्माण झाली, त्याच्यातून नद्या निर्माण झाल्या, त्याच्यातून हिमालयासारखे बर्फाचे डोंगर निर्माण झालेत. हे सगळं जे काही आहे ते दिव्यत्व आहे. बघा, हिमालयाकडे पाहिल्यानंतरही हिमालयाच्या ठिकाणी देवत्वाने पाहतात. हात जोडणारे लोक आहेत, नमस्कार करणारे लोक. डोंगरालाही नमस्कार करायचा असतो, कारण ती देवता आहे. मग तो निर्जीव अर्जीव हा भाग नाही, ती निर्मितीच अलौकिक आहे. त्या डोंगरावरती उगवणारी झाडं, झुडं, फळं, फुलं, पशु, पक्षी हे सगळे एकमेकावर कसे अवलंबून आहेत आणि त्यांच्यातून हे सगळं वैश्विक जीवन कसं चाललं आहे हे जर पाहायला लागलं तर सगळीकडे आपल्याला दिव्यत्व कसं नांदतंय हे लक्षात येईल. परमेश्वर हा व्यवस्था रूपाने सर्वत्र वसलेला आहे. हे जे आकाश तत्व म्हटलंय, मग ते आकाश तत्व म्हणजे पोकळीच, निराकार, सगळं वर्णन त्या आकाशाचं आहे. रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही, पण ते आहे, त्याचं अस्तित्व आहे. ते आहे, त्यात वायू तत्व आहे. म्हणजे आकाश तत्व स्थिर आहे, पण त्यात वायू तत्व हलणार आहे, स्फुरण आहे. एका जागी बसत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणायचे ना, वायूने उगाबर उगी क्षणभर उगी नसावे, पर्वते समुद्रे रेखा न ओलांडावे. म्हणजे काय ते सांगितलं, नियम सांगितले की समुद्र एका लेवलला येतं, भरती येते ते पण एका लेवलला थांबतो, त्याच्या पुढे तो जात नाही. मग ती मर्यादा त्यांनी सांभाळली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी निर्मितीमध्ये मर्यादा आहेत, नियम आहेत आणि नियमातून चाललंय. डोंगर हलत नाही. डोंगर हलायला लागला तर काय होईल? किंवा हवा हल्लीच नाही तर का होईल? हवा हलते म्हणजे सगळीकडे ती पसरते आहे, इकडून तिकडून वारा रूपाने इकडे तिकडे येते आहे, म्हणून आनंद आहे करा. बघा तो गरम होतो, अशी हवेची वाऱ्याची एक झुळूक येते मध्येच, का बरं वाटलं, किती सुंदर वाटतं असं म्हणतो ना आपण. आता हे दिव्यत्व म्हणून पाहत नाही ना. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर दिव्यत्व म्हणून पाहायला लागलं तर देवाचं स्मरण करायला डोळे बंद करून माळ जप करायला पाहिजे का? खरं जर असं डोळे उघडे करून जर सर्व दिव्यत्व पाहायला जर आपण शिकलो तर स्मरणी घ्यायची गरज नाही, कारण ही सगळी रूपं म्हणजे स्मरणीचा एक एक मणीच आहे. देवत्वाचा जो भाग आहे की तुम्ही डोंगर पहा. आता पावसाळ्यामध्ये डोंगर कसे अगदी हिरवेगार झालेले पाहतो आपण. कसं वनस्पती कितीतरी अनंत पटींची वनस्पतीची निर्मिती झालेली आहे. तीच उन्हाळ्यात तो डोंगर सुखावून जातो, तो अगदी नुसतं दगड दिसतात. आम्ही लेह लडाखला गेलो तर लेह लडाखला ज्या काळात गेलो होतो त्यात नुसते सुकलेले डोंगर, तिथे हिरवगार काही दिसतच नव्हतं. पण महाराष्ट्रात आलं तर ते डोंगर कसे असायचे, अगदी हिरवेगार असतात. आणि पावसात तर त्याचं सौंदर्य अलौकिकच. म्हणजे अलौकिक दिव्यत्व जे आपण म्हणतो ना, तिथे वायुतत्व दिव्य आहे. तेजतत्वाचं काय म्हणायचं, ते दिव्य. सूर्य समोर आपल्याला नेहमी डबी ठळकपणे सूर्य उगवतो आणि मावळतो असं म्हणतो. ती जी व्यवस्था आहे, उगवण्याची आणि मावळण्याची व्यवस्था आहे. म्हणजे सूर्य आपण सूर्यासमोर जातो, पृथ्वीचा जो भाग होता त्याला आपण उगवला आणि परत त्याच्यापासून आपण मागच्या बाजूला गेलो, म्हणजे पृथ्वीच्या मागच्या बाजूला गेलो की आपल्याला वाटतं आता काळोख झाला, रात्र झाली. मागच्या बाजूला तो म्हणजे काळोख झाले म्हणजे कुठे आलो आपण? प्रकाशाशिवाय असलेल्या त्या तत्वाकडे आलो आपण. लक्षात घ्या, प्रकाश दिसला तर प्रकाश आहे, प्रकाश नसला तर रात्र. रात्र म्हणजे काय? एक निर्मिती आहे. काळोख ही सुद्धा निर्मिती आणि प्रकाश सुद्धा निर्मिती. विविधता आहे. ही जी विविधता आहे ना, त्या विविधकडे देवत्वाच्या भावनेतून पाहता येणं
हे पूर्वीच्या आपल्या वेदकालीन ऋषीमुनी तसं पाहिलेलं आहे. त्यांचे डोळे सतत ह्या सगळ्या विविध रचनेकडे अशा देवत्वाच्या भावनेनेच पाहत होते. सगळ्या नजरा तशाच असायच्या. आणि म्हणून तिथे जी त्यांनी ज्या काही श्रुती लिहिलेल्या आहेत, तर श्रुती का म्हणतात? वेदकालीन याला ज्या सिद्धांत म्हटलेत, कारण ते संस्कृतमध्ये असल्यामुळे, थोडंसं नादमय असल्यामुळे त्या काळात लिहिण्याची काही हे सोयच नव्हती. एकाने सांगायचं, दुसऱ्याने बोलायचं, दुसऱ्याने बोलायचं, तिसऱ्याने बोलायचं, चौथ्याने बोलायचं. तुम्ही ऐकत 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 ते सगळं वेदकालीन ज्ञान पाठ होते. आणि म्हणून कानाने ऐकलं जातं ते श्रुती. लक्षात घ्या, श्रोता हा शब्द आपण म्हणतो ना, श्रोता म्हणजे कोण? ऐकणारा. हा जो श्रोता आहे तो का श्रोता का म्हणा? तो ऐकतो म्हणून श्रोता. तसं श्रुती म्हणजे त्या काळामध्ये नुसतं तोंडपाठ करून, तोंडपाठ म्हणजे पुन्हा 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 बोललं की त्यांच्याकडे ते सहज स्मरणात असायचं. सगळ्या ऋचा म्हणतो आपण, की ज्याला श्लोक म्हणतो, की तिथे त्या काळामध्ये त्यांचं इतकं सूक्ष्म निरीक्षण होतं की चंद्राच्या सगळ्या कला कशा आहेत, चंद्राबरोबर भरती ओटी कशी येते, ह्याचं सगळं निरीक्षण. आणि ते सगळं देवत्वाच्या भावनेतून ते पाहत होते. परत लक्षात, नुसतं आम्ही शास्त्र पाहतोय की नियम पाहतोय आणि आम्ही फक्त आम्हाला ते नियम माहिती. अरे सगळे नियम आले कुठून? आता आपण म्हणतो रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, सगळी शास्त्र आपण म्हणतो. ही शास्त्र म्हणजे ते नियम जे आहेत ते माणसाने शोधले, त्याला कळले बाबा हे असं आहे. निघणारे सगळे नियम आपण अगदी गणितातले पण नियम आहेत. भूमिती म्हणतो त्या भूमितीमधले नियम आहेत. हा सगळा नियम म्हणजे त्या परमेश्वरा शक्तीचं दिव्यत्व आहे. प्रत्येक निर्मितीमध्ये जे नियम आहेत ते नियम जर कळले तर नियमाप्रमाणे त्याचा फायदा आपल्याला कसा करून घ्यायचा हे शास्त्रज्ञांना कळलं, म्हणून आज मनुष्याची प्रगती झाली. तेच नियम कार्यरत केले त्यांनी आणि त्या नियमाप्रमाणे निघणारे शोध लागले. सुरुवातीचा शोध काय? शेती करण्याचा पण पहिला शोध लागला. पहिला माणसाला शेती कुठे करता येत होती? असं शेती केली पाहिजे किंवा तिथे पीक काढलं पाहिजे की अशी फळाची झाडं लावली पाहिजे. तर नुसतं निरीक्षण करता करता त्याला लक्षात आलं की आता फळाची झाडं लावायची, अशा पद्धतीने फळाची झाडं लावायची आहेत, अशा प्रमाणे शेती करायची आहेत, अशा प्रमाणे गव्हाचं पीक काढायचं आहे की तांदळाचं पीक काढायचं आहे. फक्त निरीक्षणातून निर्माण झाला. पण हे दिव्यत्व हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक निर्मिती विश्वातील त्याकडे दिव्यत्वाच्या ज्या दृष्टीने पाहायला लागतो तेव्हा मन आनंदाने भरून जातं. हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे आनंद हा दृष्टीतून सहज पाहण्यातून आपल्याला आनंद घेता येतो, चिंतनातून आनंद घेता येतो. की ही सगळी पंचमहातत्व सांगितलं की तेज तत्व, नंतर जलतत्व किंवा पृथ्वी तत्व, ही सगळी जी आहे ती सगळी पंचमहातत्व म्हणजे जीवन विद्यार्थ्यांना महादेव म्हणायचे. पण वेदकालीन ऋषींनी त्यांना देवतेचं महात्म्य दिले की ह्या सगळ्या देवता आहेत, त्याच्यामुळे हे वैश्विक जीवन व्यवस्थित चाललेलं आहे. पंच देवता आहेत म्हणून तिथे सगळ्या त्या देवतांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत त्या काळामध्ये आणि त्यांचं परत स्तुती केलेली आहे. कारण देवत्वाच्या भावाने पाहिलं की तुम्हाला स्तुती करावीशी वाटते. पूर्वीच्या काळी देवाची पूजा म्हणजे काय? स्तुती केली जाते. आणि ह्या प्रकृतीशी आपल्याला समरस होऊन पाहता आलं. या प्रकृतीच्या विरोधात जेव्हा आपण करतो तेव्हा सगळं जे दिव्यत्व आहे त्या दिव्यत्वामध्ये ढवळाढवळ करायला जातं. आणि कोण ढवळाढवळ करतो? एकच प्राणी या जगातला, मनुष्य, जो स्वतःला अतिशय हुशार समजतोय, बुद्धिमान आहे, पण बुद्धीचा दुरुपयोग करतो स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी. आणि ही सहज असलेली जी रचना आहे, निसर्गिक रचना आहे की नैसर्गिक नियम आहे की नैसर्गिक व्यवस्था आहे, तिथे उलटापालट व्हायला लागते. काही काळासाठी होते, पण एक लक्षात ठेवा, किती केलं तर त्या काळापुरती असते, पण काही काळानंतर पुन्हा सहजपणे जसंच्या तसं होत राहणं हा एक निसर्ग नियम आहे. काही वर्षापूर्वी ओझोनचं जे वातावरण आहे
वातावरण जो ओझोनचं लेअर आहे असं म्हटलं आपल्या भोवतीवर, त्याच्यामध्ये तो विरळ झाला, फाटला गेला आणि त्यामुळे जी सूर्यकिरण डायरेक्ट यायला लागली, त्यामुळे माणसांना रोग व्हायला लागले त्वचेचे, त्याचा त्रास व्हायला लागला. प्रत्येक निर्मितीचं मागे काय कसं कार्य आहे हे लक्षात घ्या. ओझोनचं लेअर आहे, त्या ओझोनच्या लेअरमुळे सूर्याची अतिशय जी हानिकारक असलेली किरण माणसाच्या त्वचेला त्रास देऊ शकतात, तर तिथे ते फिल्टर होऊन येतं. म्हणजे वातावरण कशाला, सूर्याचं किरण जशी तशी घेता ना ते सहन करता येणार नाही त्या जवळ गेला तर, पण ते फिल्ट्रेशन होऊन येतं आणि हे फिल्ट्रेशन होतं हे पण एक व्यवस्था आहे. म्हणून प्रत्येक कृती आणि प्रत्येक निर्मितीला अर्थ आहे. आपण म्हणतो काय माणसाच्या जीवनाला अर्थ, असा एखादा म्हणून निराशा टकतो, काय माझ्या जीवनाला काय अर्थ आहे असं वाटतंय का त्याला, काय माझ्या जीवनाला अर्थ आहे, विचार कर काय अर्थ आहे, विचार कर. तू जन्माला आलास, जन्माच्या अगोदर कुठे होतास माहित नाही, पोकळी, आणि पोकळीतच जन्माला जा, गर्भाशय म्हणजे काय पोकळीच असते. परत तिथेच जे देह निर्माण होतो, ती देहाची निर्मिती पण मग किती दिव्यत्व आहे. एवढूसा एका पेशीमधून एका पेशीचे अनेक पेशी होत राहणं आणि त्याच्यातून एक एक अवयव तयार होणं, आणि त्या अवयव तयार होताना पहिला अवयव कोणता दुसरा अवयव कोणता आपल्याला माहितीच नाही, पण ते होतं. म्हणजे मी जन्माला आलो, वाढदिवस साजरा करतो, पण मी जन्माला कसा आलो हे कोणालाच माहित नाही. जन्मापूर्वी कुठे होतो तेही माहित नाही, कारण त्याला ते सांगता येत नाही. हे सगळं दिव्यत्व आहे. मानवी जीवन, मुंगीचं जीवन, पशुपक्ष्यांचं जीवन, प्रत्येक जीवनामध्ये जे नियम आहेत त्या नियमाने ते सगळं निर्माण होतं. आणि हे सगळं निर्मितीकडे देवत्वाच्या दृष्टीने पहा, दिव्यत्वाच्या दृष्टीने. फक्त आम्ही देवापुढे नमस्कार करतो, बाकी कोणापुढे नमस्कार करत नाही असं काही जण म्हणणारे लोक आहेत. नाही, आम्ही देवापुढे नमस्कार, बाकी कोणाला नमस्कार. आपल्या ऋषी मुनीने प्रत्येकालाकडे दिव्यत्वाने पाहायला शिकवलं. खरं मातृदेवो भव, पितृदेवो भव, बंधुदेवो भव, गुरुदेवो भव. म्हणजे काय, प्रत्येक निर्मितीमध्ये दिव्यत्व पाहायला शिक. सांगायचा उद्देश तोच आहे. प्रत्येकाकडे देवत्वाच्या भावाने पाहायला लागलो की समत्वाने पाहता येतं. सगळ्यात सोपं. जिथे समत्वाने पाहतोस तिथे विषमता बाजूला गेली, जिथे विषमता बाजूला गेली तिथे कर्म चांगलं व्हायला लागतं, जिथे सत्कर्म व्हायला लागतं त्या आनंद होतो. हे सगळं एका जसं पाहशील तसं जीवन तुझ्या वाट्याला येतं. ज्या अंगाने तू पाहशील, ज्या दृष्टीतून तू पाहशील त्या दृष्टीतून तुझ्याकडे कर्म होतो आणि त्या कर्मातून चांगला वाईट परिणाम तुलाच मिळतो. हाही नियम. हे काय बाबा याच्यामुळे कोण खुश होतो आणि हे होतं असं नसतं. सगळी निर्मिती ही सहज आहे. त्या प्रत्येक निर्मितीला अर्थ आहे. त्या प्रत्येक निर्मितीला कर्म आहे, म्हणजे कार्य आहे. प्रत्येक निर्मितीचं कार्य आहे. त्यालाच कर्तव्य धर्म शब्द वापरलाय. गुलाबाचं फूल कोणासाठी उगवतो? तुम्हाला खुश होण्यासाठी केलं का? ते सहज निर्माण होतं. तू खुश व्हायचं का नाही तू ठरव. तू म्हणजे अरे कसला तो गुलाब काटेत, मेलास, कळलं ना, म्हणजे दुःखी झालास. तोच आनंदाने पहा, किती सुंदर गुलाब, सुंदर पाकळ्या, त्याचा सुगंध, त्याचा सुंदर रंग, की त्याच्या खाली असलेला तो हिरवा देठ. हे सगळं देवत्वाच्या भावनेतून पाहायला लागलो आपण, तर ते गोष्टीकडे देवत्वाचा भाव धरा. सगळीकडे देव पहा असं जे संत सांगतात. सगळीकडे कुठेही पाशे दिसे ते तू पाहे परी बोळख दृष्ट्यासी वळवणी. ही दृष्ट्याची वळवणी म्हणजे काय? त्या दिव्यत्वाकडे, दिव्यत्वातून पहा. हे सगळं दिव्यत्वाची निर्मिती आहे आणि त्याच्यातून आपलं जीवन आहे. आणि प्रत्येक निर्मितीला अर्थ आहे. लक्षात ठेवा, निर्मितीला ह्या जगामध्ये जे जे निर्माण झालंय त्यामागे हेतू आहे, त्यामागे अर्थ आहे. मग आपणही जन्माला आलो त्याचा आपल्याला काहीतरी अर्थ आहे. मनुष्याला जर आता बुद्धीचा वापर करायचा असेल तर आपण जन्माला आलोय, कसे आलो कळत नसून देत, पण आपण आता आहोत. त्या जीवनाला अर्थ आहे, त्यासाठी आपल्या वाट्याचं कर्म आहे आणि आपल्या तिथे हेतू आहे. हेतू जर व्यवस्थित समजला तर मनुष्य आनंदाने जीवन जगू शकतो. आज आपला हेतूच बदललेला असतो. सामाजिक रचनेमध्ये
शहरामध्ये स्पेशली का आता सगळीकडेच समाधान हवं असतं, पण एक वेळ समाधान गेलं तरी चालेल, पण पैसा आता हवाय अशी वृत्ती निर्माण झाली. लक्षात घ्या काय म्हणतोय. आज माणसं आपल्या आयुष्यातले 9-9 तास, 10-10 तास, 12-12 तास दिवसाचे जे देतात, हल्ली नोकरीच्या मावे करावंच लागतं, काय करणार असा एक प्रश्न म्हणतात लोक. भारतात स्पेशली पाहतोय आपण आता, इतकी पाठी लागून लोकांकडनं कामं करून घेतली जातात. मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांच्या ज्या कंपन्या आहेत, त्या लोकांना नुसतं घाण्याचं बैल असं जुंपलं जातं ना की त्यांना बाहेरच पडत, त्यांना स्वतःचं खाजगी आयुष्य राहत नाही. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कामं वाढवत जायची आणि त्यांच्या मागे लागायचं, अशी जी पद्धत आहे. उलट काही ठिकाणी तर जपान बिपानमध्ये 5 दिवसाच्या आठवड्यात होता तर 4 दिवसाचा आठवड्यात होतो, बाकी 3 दिवसाचा. का तर त्याच्यामुळे त्यांना ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे, त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्यच आनंदाने जगता आलं पाहिजे, ही त्यांची दृष्टी आहे. म्हणून देवत्वाच्या भावनेतून पाहताना आपल्याला आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे ह्याचा, नुसता पैसा मिळवण्यासाठी आपण जन्माला आलो ना, पैसा राहणार कुठे? कितीतरी मिळवलास, सुखसोयी मिळतील, त्याच्यातून तुझं आनंदाने तुला काही म्हणजे सुखसोयी म्हणून तुला बरं वाटेल, हे सगळं जरी बरोबर असेल तरी पैसा जिथपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वापरता येईल. त्याच्यानंतर जर किती पैसा असला आणि तू जिवंत नसला त्याचा उपयोग तुला काहीच नाही. मग आवश्यक आहे तेवढा पैसा असायला हवा, हे बरोबर आहे. मग आपल्या जीवनाला अर्थ आहे प्रत्येक नाही. आता साध्या गोष्टी लक्षात घ्या, शरीर आहे, शरीराचे हात, पाय, नाक, कान, डोळे, हे सगळं विस्तार आहे, शरीराचा विस्तार आहे. म्हणून हात आहे, त्या हाताला हाताचं हेतू काय, हाताने काय केलं पाहिजे, हाताने काम केलं पाहिजे. विशिष्ट पद्धतीने ही जी रचना आहे बोटांची, मध्ये कोपरे आहेत, जॉईंट्स आहेत, आपण म्हणतो सांधे आहेत, त्याच्यातून हात हलतात वगैरे, ते काय करणार, कशासाठी ठेवले ते सगळं, एवढी सुंदर रचना कशी केली आहे, कसे ते हलतात हात, आपल्याला कळतच नाही हात हलतात ते किती दिव्यत्व आहे, ती बोटं हलतात किती दिव्यत्व आहे, बघतच नाही. जेव्हा असे ताट होते तेव्हा कळेल काय झालं, त्यावेळेला कळणार नाही. हात हलत नाही, काही कळलं म्हणजे शोल्डर दुखतो हात हलत नाही, बघा काय म्हणतात त्याला, पकडला जातो, घट्ट होतो आणि हलतच नाही, वर जात नाही, खाली जात नाही, त्यावेळेला दुखतो म्हणतो. पण जेव्हा हलतो त्यावेळेला तरी देवत्वाचा विचार येतो का, अरे बाबा काय सुंदर देवाने रचना केली आहे. म्हणून हाताचं काम हातानेच केलंच पाहिजे. हाताने काम करणं हा निर्मितीचा मागे हेतू आहे. पाय आहे तर पायाने चाललंच पाहिजे. पायाचा उपयोग झाला तर ते पाय, नाही चाललं तर काय होईल, घट्ट होऊन जातील. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डोळे आहे, डोळ्याचं कार्य आहे, डोळ्याने जे पाहायचं आहे ते डोळ्याचं कार्य आहे, कानाने ऐकायचं कानाचं कार्य आहे. प्रत्येक निर्मितीमध्ये मागे कर्म आहे. म्हणून मनुष्य म्हणून जो म्हणतो स्वतः, त्यालाही कर्म आहे. आणि हा कर्म म्हणजे त्याचं कर्तव्य धर्म आहे. आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण प्रामाणिकपणे देवत्वाच्या भावनेतून करत राहणं हा त्याचा कर्तव्य धर्म आहे. लक्षात घ्या. म्हणजे इथे सगळ्या जीवनाला म्हणजे आपण जे कर्म करू, प्रत्येक माणूस जे कर्म करतो ते ह्या सगळं विश्वाचं राहडगाडं चालवण्यासाठी आहे. म्हणजे प्रेमाने कर्म केलं पाहिजे, पण त्याच्या काही सगळ्या मर्यादा पण सांभाळता आल्या पाहिजेत. बासुंदी गोड लागली म्हणून 100 वाट्या जर कोण एकदा गिळायला बसला तर ते खाऊ शकत नाही, कारण त्याला मर्यादा आहे, त्याच्या पोटाच्या मर्यादा आहेत, चवीच्या मर्यादा आहेत. किती गोड खाशील. शेवटी तर नको म्हणतो. त्याच्यामुळे माझ्याकडे समोर बासुंदी आणू नका, ठगा एकदा म्हटलं घे, तुला आवडतं घे, नको म्हटलं ते द्या, आणि मग म्हणाल नको आता मला नाही, आता नाही जमत, असं जे आपण म्हणतो त्यावेळेला मर्यादा आपण तोडतो, त्यावेळेला त्रास होतो. पण जीवनामध्ये ज्या काही मर्यादा आहेत, शरीराच्या मर्यादा आहेत, मनाच्या, म्हणजे ह्याला सगळं नियम म्हणतो. मर्यादा म्हणजे काय, ते नियम आपल्याला सांभाळतात. आणि नियम म्हणजे काय, व्यवस्था. व्यवस्था म्हणजे काय, दिव्यत्व. लक्षात घ्या. आणि म्हणून ही दृष्टी जी आपली आहे ना, ही दृष्टी दिव्यत्वातून पाहण्याची झाली आहे. की सगळं जे काही आलंय, की जे हे निर्माण झालेलं आहे, त्या निर्मिती काही काळ राहणार आहे, स्थितीला राहणार आहे, काही काळ लय पावणार आहे, ही सगळी व्यवस्था आहे.
ही व्यवस्था दिव्य आहे आणि तीच व्यवस्थेला परमेश्वर असं जीवनविद्या म्हणते. अनंत स्वरूप व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला अति सूक्ष्मपणा आहे. मुंगीच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था आहे, हत्तीच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था आहे, वाघाच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था आहे आणि मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था आहे. हे जीवनाचं राहाडगाडं प्रत्येक जण आपल्या मर्यादेत राहायला लागला, नियमानुसार कर्म करत राहायला लागला, ते सुंदर असं जगाचं राहाडगाडं चालू राहतं आणि सगळं आनंदी आनंद सुरू होतो. हे जेव्हा आपल्याला समजावून येईल तेव्हा सहज आनंदातून जीवन जगायला वेळ लागणार नाही. म्हणजे नुसतं समजून उपयोग नाही, पाहायला शिकलं पाहिजे, कर्म करायला शिकलं पाहिजे, प्रत्येक कृती करायला आणि त्यासाठी चिंतन करायला शिकलं पाहिजे की हे सहज असलेलं जीवन आपण आनंदाने जगू शकतो. त्यासाठी हे आनंदाने जीवन जगणं की देवत्वाच्या भावनेतून जगणं, दिव्यत्व दिव्यत्व हा विचार करा. प्रत्येक ठिकाणी हे जे निर्माण ती देवता आहेत. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव असे म्हटले जाते. 33 कोटी म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्था आहेत, ह्याच देवता आहेत सगळ्या. 33 कोटी. त्यावेळेला लोकसंख्या कमी होती, निर्मिती कमी होती. आता किती आहे? अब्जोने. ही सगळी परमेश्वरीची रूप अब्जो अंगाने प्रगट झालेली आहेत आणि त्यामुळे हा विस्तार आहे. निर्मिती म्हणजे परमेश्वरी शक्तीचा विस्तार आहे. माझी विस्तारलेपणाचे निनावे हे जगच नव्हे आगवे. म्हणजे जग वेगळं नाही, मीच आहे म्हणाले. की ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगितलं जातं की माझी म्हणजे हे जी परमेश्वरी जी व्यवस्था आहे परमेश्वरी, तिचा हा सगळा विस्तार आहे आणि हे जग वेगळं नाहीये, ते सगळं त्या परमेश्वरी शक्तीचं म्हणजे देवतेच्या रूपाने दिव्यत्वाच्या भावनेतून प्रत्येक गोष्टीकडे जर आपण पाहायला लागलो तर देवाचं वेगळं स्मरण करावं लागणारच नाही. देवाच्या स्मरणात सगळं करा असं अध्यात्मामध्ये शेवटी सार काय? देवाच्या दिव्यत्वाच्या स्मरणातून जीवन जगता आलं पाहिजे. लक्षात घ्या. ते देवत्वाचं स्मरण करायला तर आपली दृष्टी कशी असायला पाहिजे? जे जे दिसतं ते सगळं दिव्य आहे. म्हणून आपण नेहमी सांगतो आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, म्हणजे ते दिव्य स्वरूपच आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे, म्हणजे ते दिव्य स्वरूपच आहे. जे जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे, म्हणजे सर्व चैतन्य स्वरूपच आहे. ही दृष्टी आपल्याला आली पाहिजे आणि त्यासाठी ही दृष्टी आपल्याला कशी आचरणात आणता येईल, त्याच्यावरून कसे विचार करता येईल हे जर शिकलं तर सहज आनंदाने जीवन जगता येईल. सर्वजण आनंदाने जीवन जगू शकतात. मी एकटा जीवन जगेन आणि दुसरा जगणार नाही असंही नाही. प्रत्येकाकडे ही दृष्टी आली पाहिजे, एवढंच खरं. आणि त्या दृष्टीतून पाहायला सगळीकडे आनंदी आनंद असेल आणि हा सगळा आनंद प्रत्येकाला अनुभवता यावा ही सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की